अन्न व प्रशासन विभाग अमरावती यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज दिनांक 7 जानेवारी रोजी बुरहानपूर रोडवरील रसूलपूर फाट्यानजीक एका बोलेरो पिकअप वाहनामधून 17 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय। 17,33,750 रुपयांचा गुटखा आणि 8 लाख रुपयांचे वाहन असा एकूण 25,33,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर कार्यवाही आयुक्त दक्षता मुंबई समाधान पवार, सहाय्यक आयुक्त दक्षता आनंद महाजन, सह आयुक्त अमरावती विभाग जयपूरकर, सहाय्यक आयुक्त बुलढाणा केदारे, अन्न सुरक्षा अधिकारी अमरावती विभाग संदीप सूर्यवंशी, गुलाबसिंग वसावे, रवींद्र सोळंके, वाहन चालक देशमुख बापू, याशिवाय स्थानिक जळगाव पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकर, सचिन राजपूत यांनी केले। या कार्यवाहीत वाहन चालक आरोपी परमेश्वर निर्मळे राहणार देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। MCN न्यूज मराठी करिता राजीव वाढे, जळगाव। अन्न औषध प्रशासनातर्फे बुरहानपूर मार्गे जळगाव जामोदकडे येणाऱ्या प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे। एकूण साठ्याची किंमत आहे 17,33,000 रुपये आणि 8 लाख रुपयाची 4 चाकी ही जप्त करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई अन्न औषध प्रशासन दक्षता विभाग सहआयुक्त श्री पवार सर, अन्न औषध सहआयुक्त अन्न औषध प्रशासन अमरावती विभाग श्री जयपूरकर सर, सहाय्यक आयुक्त बुलढाणा श्री केदारे सर, सहाय्यक आयुक्त दक्षता श्री महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संदीप सूर्यवंशी अन्न सुरक्षा अधिकारी दक्षता, श्री रवींद्र सोळंके अन्न सुरक्षा अधिकारी बुलढाणा व श्री GK वसावे अन्न सुरक्षा बुलढाणा यांनी पार पाडली। सदर कारवाईत वाहन चालकावर व गाडीवर कारवाई करण्यात आली आहे व मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। सर, आरोपी कुठले असेल? सदर आरोपी हा देऊळगाव राजा तालुक्यातील आहे। पुढील तपास मालकाचे वगैरे आतापर्यंत काही निष्पन्न झालेले नाहीये। तो तपासाचा भाग पुढील होईल तपासात समोर। ओके।